नमस्कार. आज मी बनवत आहे कोबी, बटाटा, गाजर आणि हिरवे मटार यांची मिक्स भाजी. याकरता मी सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून कट करून पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत. कढईमध्ये मी 4 टेबलस्पून ऑइल गरम केलेले आहे. यामध्ये एक मोठा कांदा मी बारीक कट करून घालते आहे. कांद्याला आपल्याला ब्राऊन होतपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालते आहे. हिरव्या लसणाची ही पेस्ट आहे. 2 हिरवी मिरची कट करून मी इथे घालते आहे. हिरवी मिरची घालणं ऑप्शनल आहे. आवडत असेल तर नक्की घाला. आता यामध्ये आपल्याला टमाटर घालायचं आहे. 1 टमाटर कट करून मी घातलेलं आहे. टमाटराला आपल्याला मऊ होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. टमाटर सॉफ्ट झालेलं आहे. आता यामध्ये मी ड्राय मसाले घालत आहे. तिखट, धने पावडर, हळद, जिरे पावडर आणि गोडा मसाला मी इथे घालत आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही घालू शकता. मूठभर सांबार मी इथे कट करून घालते आहे. ह्या सर्वांना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं पाणी घालून ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. मसाला जेवढा चांगला शिजणार आहे तेवढ्या आपली भाजी छान होणार आहे. आता कट केलेल्या भाज्या मी इथे घालत आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे आणि भाज्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या वेळेला गॅस आपली मीडियम टू हाय फ्लेमवर पाहिजे आणि एकदा भाज्या मिक्स झाल्या की गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि कव्हर करून आपल्याला मसाल्यात एक 3 ते 4 मिनिट छान शिजू द्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे. ह्या भाजीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर एक मुठभर पालक किंवा मेथीसुद्धा घालू शकता. 3-4 मिनटानंतर भाजी आपली 50% ही शिजलेलीच असते. ह्या वेळेला आपल्याला ज्या प्रमाणात आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्या प्रमाणात इथे पाणी घालून भाजीला आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. एक उकळी आली की गॅस आपल्याला मंद करायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला 3 ते 4 मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजी आपली छान शिजलेली आहे. सांबार घालून हिला गरमागरम सर्व करा. झटपट बनणारी ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.